नीट एक्झाम पेपरचा लढा लढताना शेवटी सोनम वांगचुक हे या जगाला सोडून गेलेत, आपल्यात नाहीयेत. हेच ऐकायचंय इथल्या हरामखोर आणि निर्लज्ज सरकारला. आप कैमरा दिखा दीजिए एक बार सोनम सर के पास। ये सो उनकी हालत, ये सो उनकी हालत। 15 दिन से वो इंसान भूखा है। इतना बड़ा साइंटिस्ट, इतना बड़ा एजुकेशनिस्ट, क्या इस सरकार में जरा सा भी दिल नहीं है, जरा सी भी आत्मा नहीं कि एक बार आकर बात कर ले सोनम वांगचुक से? मित्रांनो, आज मला या देशाच्या सत्तेला आणि दिल्लीच्या एसी केबिन मध्ये बसून राजकारणाची गणितं मांडणाऱ्यांना एक थेट नग्न आणि अंगावर काटा आणणारा सवाल विचारायचा आहे की तुम्ही सोनम वांगचुक यांच्या मरणाची वाट बघताय का? एक नाही, दोन नाही, तब्बल 16 दिवस उलटून गेलेत. एक 57 वर्षांचा माणूस, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता, ज्याने आपल्या बुद्धीने आणि कष्टाने देशाला 3 इडियट्स सारखी प्रेरणा दिली, तो आज दिल्लीच्या जंतर मंतरवर अन्न पाण्याशिवाय स्वतःचा जीव जळवतोय. त्यांचं शरीर थकत चाललंय, त्यांचे अवयव साथ सोडतायत, पण आपल्या देशाचं सरकार ते एका मृतदेहाच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखं ढिम्म शांत बसून तमाशा बघतंय. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. या शांततेच्या मागे एक असं भयंकर सत्य दडलंय जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सध्या दिल्लीच्या जंतर मंतरवर काय सुरू आहे? तिथे केवळ एका माणसाचं उपोषण सुरू नाहीये, तर तिथून एक असं पत्र देशाच्या नावावर जारी झालंय ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात भूकंप आणलाय. कॉकरोच जनता पार्टी CJP या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ दास यांनी संपूर्ण देशवासियांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलंय आणि या पत्रातील वाक्य वाचली ना तर डोळ्यात पाणी आणि रक्तात संताप उसळल्याशिवाय राहत नाही. सौरभ दास म्हणतात, गोष्टी दिवसात गणिक अत्यंत भयानक आणि चिंताजनक होत चाललेत. सोनम सर आणखी किती दिवस तग धरू शकतील हे आम्हाला माहित नाही. ते सतत आम्हाला सांगतायत की ते लढू शकतात, पण त्यांच्या शेजारी बसलेल्या आम्हा सर्वांची छाती धाकधूक करते. आम्ही प्रचंड घाबरलो आहोत. विचार करा मित्रांनो, ज्या माणसाने आयुष्यात केवळ सुख, सुविधा आणि प्रसिद्धीचा मार्ग निवडला असता तर तो जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राजासारखा राहिला असता. पण तो माणूस उणे 30 डिग्रीमध्ये राहणाऱ्या सैनिकांसाठी सोलर टेंट बनवतो, लद्दाखच्या पर्यावरणासाठी धावतो आणि आज आपल्याच विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्याला दिल्लीच्या रस्त्यावर प्राणाची बाजी लावावी लागते. ही देशासाठी सर्वात मोठी दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब नाही का? पण या सगळ्यामध्ये एक असा प्रश्न उपस्थित केला जातोय जो भविष्यात आपल्याला सुखाने झोपू देणार नाही. इथे तुम्हाला वाटेल की सोनम वांगचुक फक्त लद्दाखच्या हक्कासाठी भांडतायत, पण पुढे जे घडलं त्याने या आंदोलनाला एका वेगळ्याच लढ्याचं रूप दिलंय. सौरभ दास यांनी देशातल्या नागरिकांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय. जर आपण आज सोनम वांगचुक यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर इतिहास सोनम वांगचुक यांनी भारतासाठी काय केलं हे विचारणार नाही. इतिहास हा विचारेल की जेव्हा वांगचुक मरणाच्या दारात उभे होते तेव्हा भारताने त्यांच्यासाठी काय केलं. बरोबरच आहे. समाजातील अन्यायाविरोधातील संवेदनशीलतेचा कणा कसा मोडत चाललाय हेच यातून दिसतं. आज लोकांमध्ये एक अशी मानसिकता वाढीस लागली की माझ्यावर संकट नाही ना, माझ्या मुलाने पेपर दिला नाही, माझ्या मुलाने आत्महत्या केली नाही, मग मी कशाला बोलू, कोणीतरी दुसरा आवाज उठवेल. पण लक्षात ठेवा, जेव्हा सगळ्यांचीच हीच मानसिकता होते तेव्हा हुकुमशाही जन्माला येते. आता या संपूर्ण प्रकरणात सत्तेचा माज आणि अहंकार किती पराकोटीला पोचलाय याचं उदाहरण म्हणजे अभिजित दिपके यांचं वक्तव्य. त्यांनी थेट सरकारला आवाहन केलंय की हे आंदोलन म्हणजे तुमच्या अहंकाराची लढाई बनवू नका, कारण इथे लोकांचे जीव पणाला लागले आहेत. स्वतःची चूक मान्य करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नसतं, तर ती परिपक्वता, जबाबदारी आणि स्वतःला सुधारण्याची तयारी दर्शवतं. पण या सरकारला आपली चूक सुधारण्यात रस आहे का, की ते एका मोठ्या विनाशाची वाट बघतायत? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला लद्दाख सोडून थेट आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहावं लागेल, कारण तिथे जे सुरू आहे तो या देशाच्या पाठीत खुपसलेला सर्वात मोठा खंजीर आहे. आता वळूया त्या मुद्द्याकडे ज्याने देशातील कोट्यवधी तरुण आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यात रक्ताचं पाणी आणलंय.
एका बाजूला वांगचूक उपाशी आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पार खेळखंडोबा झालाय. नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरण, त्याच्यानंतर टीईटी प्रकरण हा फक्त एक पेपर लीक नाहीये, या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खून आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून उपाशी पोटी अभ्यास केला, त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून त्यांची फीस भरली, ज्यांनी त्यांच्या आईवडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी करून क्लासची फी भरली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोट्यवधी रुपयांना विक्री केली जाते, त्यांचे पेपर लीक केले जातात, त्यांचे पेपर विकले जातात. आणि यावर सरकारची प्रतिक्रिया काय? देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान कोणत्या तोंडाने अजूनही आपल्या खुर्चीला फेविकॉल लावून चिपकून बसलेत? नैतिकतेच्या आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारणारं हे सरकार एका मंत्र्याचा राजीनामा तर दूरच, पण साधा या विषयावर गंभीरपणे बोलायलाही तयार नाही. देशात भ्रष्टाचाराचे आणि बेफिकिरीचे असे वातावरण तयार झाले आहे की सामान्य नागरिक रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि प्रशासनातील लाचखोरीमुळे पूर्णपणे त्रस्त झालाय. पण सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा या सगळ्या नैराश्यातून देशाचे तरुण, देशाचे विद्यार्थी आत्महत्यांसारखं टोकाचं पाऊल उचलतात. विचार करा, ज्या वयात मुलांनी देशाचं भविष्य घडवायचं, त्या वयात जर त्यांना व्यवस्थेच्या नाकर्तेपणामुळे गळफास घ्यावा लागत असेल, तर यापेक्षा मोठा कलंक या देशावर दुसरा कोणता असू शकतो? आणि अशा वेळी विरोधी पक्ष गप्प बसेल का? अजिबात नाही. या मुद्द्यावरून आता संपूर्ण देशात ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक अत्यंत वादळी पत्रकार परिषद पार पडली. त्यांनी थेट केंद्र सरकारवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या सीजेपीच्या या आंदोलनाच्या पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं की, स्पष्ट शब्दात सांगितलं, हा कोणत्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाचा विषय नसून हा या देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सोनम वांगचूक यांच्यासारख्या थोर व्यक्तीच्या विचारांना देशाला उपयोग होणे गरजेचं आहे. वांगचूक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत, म्हणजे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, 8 किलो वजन त्यांचं कमी झालंय, त्यांनी केंद्र सरकारला तात्काळ संवाद साधण्याचे आणि हे उपोषण सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले. पण एवढ्यावरच थांबलेले ते नाहीत. त्यांनी या लढ्याला आता एका राष्ट्रीय आंदोलनाचे रूप देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यासह देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलंय, युवकांच्या प्रश्नांवर पक्षातील राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसं तर त्यांनी हे आवाहन करायलाच नको. बाकीचे जे नेते त्यांनी स्वतःच समजून घ्यायला पाहिजेत. त्या गोष्टी पण दुर्दैव येते. प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये युवकांच्या समर्थनासाठी प्रतिकात्मक आंदोलनं, निदर्शनं झालीच पाहिजेत. इतकंच नाही तर आगामी संसदीय अधिवेशनात शिवसेनेचे खासदार हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे संसदेच्या पटलावर मांडणार आहेत आणि युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारला उत्तर द्यायला भाग पाडणार आहेत. खरं तर हे 16 दिवस झालं, हे फार पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, उशिरा का होईना जाग आली ते ठीक आहे. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. सीजेपीने येत्या 20 जुलै रोजी संसदेकडे थेट मोर्चा काढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा मोर्चा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारचे डोळे उघडण्यासाठी असेल. पण आजच्या तारखेपर्यंत सरकारकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सरकार अजूनही मौन बाळगून आहे. ही मौन नक्की कशाचा संकेत देत आहे? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून आपण नक्की काय शिकतोय? या देशामध्ये 2 सर्वात महत्वाच्या गोष्टी धोक्यात आल्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे देशभक्तांचा सन्मान आणि पर्यावरण. जर सोनम वांगचूक सारख्या जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञाला आणि समाजसेवकाला स्वतःचे हक्क मागण्यासाठी 16 दिवस उपाशी राहावे लागत असेल, तर विचार करा या देशातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी किती खेटे घ्यावे लागत असतील. शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता. जर नीट सारख्या देशातल्या सर्वात मोठ्या वैद्यकीय परीक्षेचे पेपर उघडपणे लीक होत असतील आणि त्यावर शिक्षण मंत्री राजीनामा देण्याऐवजी मौन बाळगत असतील, तर देशातल्या गुणवत्तेची किंमत शून्य झाली आहे का? बरं, एकदा पेपर लीक नाही झाले, बऱ्याचदा झाले. रिनीटची एक्झाम घेतली, ती पण लीक झाली. निवडणुका आल्या की मतं मागण्यासाठी हेच नेते अगदी लद्दाखच्या डोंगरांपासून ते गल्लीबोळापर्यंत पायघड्या घालतात, लोकांच्या पाया पडतात, नाक घासतात. मग आज जेव्हा जनता आणि देशाचा सुपुत्र संकटात आहे, तेव्हा हे नेते बिळात का लपून बसलेत?
यांना लाजा वाटत नाहीये का? की तुमच्या लेखी लोकांच्या जीवापेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा फक्त सत्तेची खुर्ची मोठी आहे? शेवटी मला एवढंच सांगायचंय, कान उघडून ऐका सत्तेच्या नशेत चूर असलेल्यांनो. जर सोनम वांगचुक यांच्या नखालाही धक्का लागला ना, तर हा देश आणि या देशाचा तरुण तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जेव्हा इतिहासाची पानं लिहिली जातील तेव्हा तुमच्या नावासमोर एक बधीर, निर्दयी आणि अहंकारी सरकार असं ठळक अक्षरात लिहिलं जाईल. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे पाप आणि एका देशभक्ताच्या उपोषणाची ही आग तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवरून खेचल्याशिवाय शांत राहणार नाही. आता शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे. जर आज आपण वांगचुक आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी बोललो नाही, तर उद्या आपल्या हक्कासाठी बोलणारं या जगात कुणीच उरणार नाही, इव्हन कोणीच पुढे येणार नाही. तुम्हाला काय वाटतं, सोनम वांगचुक यांच्या या परिस्थितीला आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेला तुम्ही जबाबदार धरता का? शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे का? तसं तर तो निर्लज्ज आहे, त्याला वाटत पण नाहीये की राजीनामा द्यावा, पण तरी पण तुमचं मत मांडा. ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. जर तुम्ही या लढ्याच्या पाठीशी असाल तर कमेंट्समध्ये जस्टिस लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज त्या दिल्लीत बसलेल्या बधीर लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.